विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पवार कुटुंबाची बैठक। पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार यांची उपस्थिती। या बैठकीनंतर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची ही पाहणी। बारामतीमध्ये झालेल्या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही। विलीनीकरणाच्या चर्चेवर 9 तारखेनंतर बोलणार, तर विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर स्पष्टपणे सांगेन। विद्याप्रतिष्ठानमधील बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडेच राहावं अशी आमचीही इच्छा। डीसीएम पद, एनसीपीचं अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडेच राहावं असं वाटतं। दुःखाचा काळ असल्यामुळे आम्ही यावर काही बोलणार नाही। आमदार रोहित पवारांची यावर प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा मंगळवारी पदभार स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। सुनेत्रा पवार मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरातही दर्शन घेणार। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? हिंदू हिंदू बोलून मतं मागणाऱ्यांना याचं काहीच वाटत नाही का? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शेकापच्या जयंत पाटलांची टीका। घोटाळ्याविषयी बोलल्यानंतर दादांचा अपघात, यामुळे लोकांना संशय। राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंची दादांच्या निधनानंतर प्रतिक्रिया। तर सिंचन घोटाळ्यात अनेक जण जबाबदार, चौकशी सुरू असल्याचीही माहिती। 24 तास उलटून सुद्धा दादांच्या अपघाताची माहिती समोर न आल्यानं संशय येणं स्वाभाविक आहे। अजित पवारांच्या अपघातावरून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। तर अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होऊन लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, सपकाळांचं वक्तव्य। शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब अजित पवारांच्या सहयोग या निवासस्थानी। सुनेत्रा पवारांसोबत शरद पवारांची अर्धा तास चर्चा। दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देत आहेत। तटकरे, पटेल, मुश्रीफ पवारांच्या एनसीपीला सोबत घेण्यास इच्छुक नाही। शरद पवार यांच्या एनसीपी आणि अजित पवारांच्या एनसीपी संदर्भात संजय राऊतांचा दावा। तर तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करत आहेत। राऊतांचा खोचकटोला। शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती। तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, बन यांची प्रतिक्रिया। बाबा, माझा काल, आज आणि येणारा उद्या प्रत्येक दिवस तुमचाच आहे। तुमची खूप आठवण येतेय। अजितदादांच्या निधनानंतर लेख जय पवारांची पुन्हा भावनिक पोस्ट। पार्थ पवारांना कोणतीही क्लीन चिट नाही, सूत्रांची माहिती। तर खारगे समितीचा अहवाल तयार नसल्यानं राज्य सरकारकडे अद्याप अहवाल सादर झाला नाही, सूत्रांची माहिती। पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडावं। मुंढवा गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीनचिट मिळाल्याच्या चर्चेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कुणाला पाठिंबा द्यायचा यावर मनसे लवकरच भूमिका जाहीर करणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंची सेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार। दरम्यान या पार्श्वभूमीवर बैठक मातोश्रीवर सुरू आहे। तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही यासाठी उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईचा महापौर भाजपचा होणार असून उपमहापौर पद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती। मुंबईच्या उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याचीही चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं चर्चेत। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आले आहेत। मुंबई पालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देणार ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांची माहिती। मुंबई पालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत आहे। उमेदवार उभे केल्यानं काही होणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेश मस्के यांचं विनायक राऊतांना उत्तर। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौर पद मिळणार। चंद्रपूरमधील वादावर काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय। पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला महापौर पद। चंद्रपूर मनपातील धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार गटातील संघर्षाला विराम। वडेट्टीवार गटाचे उमेदवार उपमहापौर पदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार। वडेट्टीवार गटाचे उपमहापौर पदाचे उमेदवार वसंत देशमुख चंद्रपूरकडे रवाना। चंद्रपुरात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नागपूर खंडपीठात याचिका। विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल। 19 फेब्रुवारीला यावर सुनावणी होणार। चंद्रपुरात एक वेळ विरोधी बाकावर बसू पण भाजपसोबत जाणार नाही। महापौर पदाचा उमेदवार द्यावा या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांची प्रतिक्रिया। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी। तर उपमहापौर पदासाठी संजय कल्चरवार यांना उमेदवारी।
चंद्रपूरच्या वडेट्टीवारांच्या गटाचे काही नगरसेवक वडेट्टीवारांच्या घरी दाखल, तर वडेट्टीवार चंद्रपूरला जात असताना नगरसेवक सोबत जाणार असल्याची माहिती. आज महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. नाशिकमध्ये महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची सहल. उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवणार. सर्व नगरसेवक एकत्रित राहावेत यासाठी सहलीचंही आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदावरून भाजपात खतखत, तर भाजप नेत्यांचं एकमत होत नसल्याची सूत्रांची माहिती. अतुल सावे, भागवत कराड, केनेकर, शितोळेंसह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वाद झाल्याचीही माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची डिनर डिप्लोमसी. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या घरी मेजवानीचा बेत, तर महापौर उपमहापौर निवडणुकीपर्यंत कुणीही शहर न सोडण्याच्या सूचना. नागपूर महानगरपालिकेत 10 स्वीकृत सदस्य राहणार. संख्याबळानुसार भाजपला 7 तर काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळणार. 10व्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसनं फिल्डिंग लावली. ठाकरेंच्या सेनेचा काँग्रेसला पाठिंबा. अमरावती महानगरपालिकेतील 7 गटांची विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गट म्हणून नोंदणी. उद्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार. मनपात सत्ता स्थापन करण्यासाठी आता हालचालींना वेग. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज बंद होणार. अजित पवार यांच्या जाण्यानं प्रचार शांततेत. जिल्हा परिषदेमध्ये 73 गटात 299 उमेदवार उभे, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 146 गणामध्ये 528 उमेदवार. पुण्यात पत्नीच्या प्रचारासाठी भाजप नेते संग्राम थोपटे मैदानात, तर भोरमधून उतरवली कारी या गटातनं स्वरूपा थोपटे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात. अमरावती महापौर उपमहापौर पदाची उद्या निवडणूक. निवडणुकीसाठी महापालिकेचं सभागृह सज्ज. भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवार घोषित. युवा स्वाभिमानकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार. मराठी झेंडा फडकवा म्हणून मराठी माणसानं प्रचंड ताकद लावली. आता मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल. मुंबईत भाजपच्या महापौर पदावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मुंबईतील महापौर निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून व्हीप जारी, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडून व्हीप जारी. 15 फेब्रुवारीपर्यंत कुणीही मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना. विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार लंडन दौऱ्यावर जाणार. विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्याचं नियोजन. लंडन दौऱ्यामध्ये एकूण 15 आमदार सहभागी होणार असल्याची माहिती. लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यावरून राज्यसभेत गदारोळ. सरकार काय लपवू पाहतंय, खरगेंचा सभागृहात सवाल, तर काँग्रेसकडून सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन होतंय. निर्मला सीतारामन यांचं खरगेंना उत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत बोलणार. काल भाषणापूर्वी विरोधी महिला खासदारांचा मोदींच्या रिकाम्या खुर्चीला घेराव. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्याची ही शक्यता. राहुल गांधींना लोकसभेत बोलू देत नाही तोवर कामकाज चालू देणार नाही. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंचा इशारा, तर पीठासीन अध्यक्षांची भूमिका ही पक्षविरहित असायला हवी. वानखेडेंचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये मनसेची बैठक. मनसे नेते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. 2029च्या विधानसभेच्या आतापासूनच संघटना बांधणीची गरज. राज ठाकरेंचे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आदेश. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची आज पहिली संयुक्त बैठक. उद्धव ठाकरे आणि सरकारी सदस्यांची एकत्रित बैठक पार पडणार. दुसऱ्या टप्प्याचं काम निधी अभावी रखडलं. रत्नागिरीमध्ये आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती. दुबार मतदान आणि बोटावर लावण्यात येणाऱ्या शाई संदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना. कोकण संघटक सुरेश कदमांवर विशेष जबाबदारी. थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपात येतील. आमदार सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य, तर 10 पक्ष बदलणारा माणूस म्हणतोय मी भाजपात जाणार. जयंत पाटलांचा सदाभाऊ खोत यांना टोला. नांदेडचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर. शंकरअण्णा धोंडगेंनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. शंकरअण्णा धोंडगेंचा महाराष्ट्र राज्य समिती पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची ही माहिती. माजी आमदार धीरज देशमुखांची शायरी म्हणत विरोधकांवर टीका. लातूर ग्रामीण प्रचार सभेमध्ये धीरज देशमुखांचा विरोधकांवर निशाणा. सोलापुरातील अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. माजी आमदारांच्या नातवासह 3 जणांवर गुन्हे दाखल, तर सिद्धरामप्पा पाटलांचे नातू रमेश पाटलांवर गुन्हा.